हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 SRPF गट क्रमांक 15 गोंदिया याच्याबद्दलची असणारी माहिती पाहणार आहोत. याच्यामध्ये मागील वर्षीचा कट ऑफ काय लागलेला होता, या वर्षीच्या ग्राउंडची सुरुवात, राहण्याची सोय, त्याचबरोबर इतर गोष्टी या सर्व असणारे याच्यामध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स मी तुमच्यासमोर घेऊन येत राहील. राहण्याच्या सोयीबद्दल अपडेट्स असेल किंवा इतर असणाऱ्या SRPF बद्दल अपडेट्स मी टेलिग्राम चॅनलवर पण देतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारे दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तिथं तुम्हाला भरपूर सारे नवनवीन अपडेट्स पाहायला मिळतात. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, ही असणारी ऑफिशियल गेल्या वर्षीची या ठिकाणी गोंदिया गट क्रमांक 15ची निवड यादी आहे. तर याच्यामध्ये असणारं फायनल कट ऑफ काय लागलेला होता तो पाहूयात. तर 133 जागा होत्या गेल्या वर्षी आणि या 133 जागासाठी त्या ठिकाणी असणारा कट ऑफ कसा लागलेला होता तो पहा. तर या ठिकाणी ओपन एक्समॅनचा कट ऑफ 158 मार्कावर लागलेला होता, ओपन पोलीस पाल्य 160, ओपन अनाथ 174, ओपन स्पोर्ट्स पर्सन 178, ओपन भूकंपग्रस्त 179, होमगार्ड 181, ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड 181, ओपन जनरल 186 मार्कावर असणारा लागलेला होता. पुढची कॅटेगरी पाहूयात. SC कॅटेगरी, या SCचा स्पोर्ट्स पर्सन 165 मार्कावर लागलेला होता, SC होमगार्ड 167 मार्क, SC प्रोजेक्ट अफेक्टेड 172 मार्क, SC जनरलचा कट ऑफ 178 मार्कावर असणारा लागलेला होता. पुढची कॅटेगरी ST कॅटेगरी पाहूयात. या ST प्रोजेक्ट अफेक्टेडचा 157 मार्कावर होता, ST होमगार्ड 165, ST स्पोर्ट्स पर्सन 166, ST जनरलचा कट ऑफ हा 173 मार्कावर असणारा लागलेला होता. पुढची कॅटेगरी या ठिकाणी पाहूयात. VJA जनरल या ठिकाणी 185 मार्कावर लागलेला होता. पुढची कॅटेगरी या ठिकाणी NTB यांचा जनरलचा कट ऑफ 182 मार्कावर लागलेला होता. पुढची कॅटेगरी पाहूयात. या ठिकाणी SBC कॅटेगरी, या SBC जनरलचा कट ऑफ 181 मार्कावर लागलेला होता. पुढची कॅटेगरी या ठिकाणी OBC कॅटेगरी पाहूयात. या OBC पोलीस पाल्याचा कट ऑफ 138 मार्कावर होता, OBC भूकंपग्रस्त 146, OBC एक्समॅन 149, OBC स्पोर्ट्स पर्सन 175, OBC होमगार्ड 179, OBC प्रकल्पग्रस्त 179, OBC जनरलचा कट ऑफ हा 184 मार्कावर या ठिकाणी लागलेला होता. पुढची कॅटेगरी असणारी पाहूयात. या ठिकाणी SEBC कॅटेगरी, या SEBC एक्समॅनचा कट ऑफ स्पोर्ट्स पर्सनचा 178, होमगार्ड 178, प्रोजेक्ट अफेक्टेड 180 आणि SEBC जनरल मात्र 182 मार्कावर लागलेला होता. पुढची आणि शेवटची कॅटेगरी EWS कॅटेगरी. तर या EWS एक्समॅनचा कट ऑफ 137, प्रोजेक्ट अफेक्टेड 158, होमगार्ड 159 आणि EWS जनरलचा कट ऑफ 162 मार्कावर असणारा लागलेला होता. तर अशा पद्धतीमध्ये आपण मागील वर्षी SRPF गट क्रमांक 15 गोंदिया इथला असणारा कट ऑफ काय लागलेला होता याची संपूर्ण माहिती कास्टनुसार समांतर आरक्षणानुसार पाहिलेली आहे. जागा किती होते गेल्या वर्षी? ते 133. मग यावर्षी जागा किती आहेत ते सुरुवातीला दाखवतो. तर यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा जास्त जागा आहेत, 171 जागा आहेत, ज्या की SC कॅटेगरीसाठी 23, ST 13, VJA 9, NTB 6, NTC 7, NTD 6, SBC 1, OBC 44, SCBC 17, EWS 17, ओपनसाठी 28 अशा प्रकारच्या असणाऱ्या एकूण 171 जागा इथं असणाऱ्या आहेत. तर या 171 जागासाठी या ठिकाणी फॉर्मची संख्या तर भरपूर आलेली आहे. मला जेवढं आठवतंय त्यानुसार असणारे 40,000 प्लस असणारे फॉर्म इथं आलेले आहेत गट क्रमांक 15ला. तर या ठिकाणी असणारं यांची मैदानी चाचणी जी सुरुवात होत आहे ते 23 मार्चपासून असणारी सुरुवात होत आहे. 23 मार्च 2026 हा असणारा मैदानी चाचणीचा पहिला दिवस असणार आहे. मग याचं मैदानी चाचणीचं ठिकाण कोणतं आहे? तर हे बघा, तुमच्या स्क्रीनवर असणारं इथं दिसत आहे तुम्हाला.
बिरसी कॅम्प गोंदिया इथं असणारं हे मैदानी चाचणीचं ठिकाण आहे। आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हे रेल्वे स्टेशन त्याचबरोबर गोंदियाचे बस स्टँड या दोन्हीपासून लगभग असणारं 15-16 किलोमीटर असणारं आहे। मला जेवढी माहिती असणारी मिळालेली आहे त्यानुसार रेल्वे स्टेशन पासून त्याचबरोबर बस स्टँड पासून असणाऱ्या या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॅम्पपर्यंत नेण्याची सोय या गटांमार्फत असणारं करण्यात येणार आहे, म्हणजे गट क्रमांक 15 मार्फत असणारं करण्यात येणार आहे। याच्याबद्दल ऑफिशियल असं माझ्याजवळ सध्या काही दाखवता येण्यासारखं काही नाही आहे, पण मी जी माहिती मिळवलेली आहे त्यानुसार असणारं तिथून म्हणजेच रेल्वे स्टेशन असेल बस स्टँड असेल तिथून विद्यार्थ्यांना त्या कॅम्पपर्यंत नेण्याची सोय करण्यात येणार आहे। त्याचबरोबर राहण्याची पण सोय तिथं असणारं करण्यात आलेली आहे। मग त्या राहण्याच्या सोयीचं एक्झॅक्ट लोकेशन असेल किंवा त्याचबरोबर नेण्या आणण्याच्या सोयीबाबत असणारं काय अपडेट्स असेल ते मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देतोच। त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, याची लिंक पिन कॉमेंटमध्ये असणारं दिलेली आहे मी, त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। जाता जाता चॅनलला पण सबस्क्राईब करा, इतर महत्त्वाचे अपडेट्स येत राहतात म्हणून बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद, टेक केअर।